कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल। आजच्या दिवसाची सुरुवातही छान अशा टिफिनने झालेली आहे आणि आज बनवत आहे मी अनुजच्या आवडीचा टिफिन म्हणजे टिफिनची भाजी, जी की त्याला खूप जास्त आवडते, पण मी कधीतरी त्याला देत असते ज्यावेळेस भाजीला काही नसेल। आता तुम्ही गेस करू शकाल की नक्की काय असेल, तर ही आहे शेवभाजी, जी सगळ्या लहान मुलांना भयानक आवडत असेल। चला, तर त्यालाही आवडते आणि इथे एक कांदा एक टोमॅटो घेतलाय, छान असा परतवला, त्यामध्ये घरगुती जो मसाले घातलेत, लाल तिखट, काळा मसाला, त्यानंतर इथे ना हे तुम्हाला जे दिसते ती मी घातली आहे मोरिंगा पावडर, त्यामुळे हिचा थोडासा कलर असा काळपट होऊन जातो। नंतर त्यामध्ये पाणी घातलं, कांदा टोमॅटो छान शिजला की नंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि शेव आपल्याला घालायची आहे। आता मोरिंगा पावडरचे फायदेही बरेच सांगितलेली आहे। मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर। सो चला, ही छान अशी लाल कलरची शेव असते जी आपण शेवभाजीसाठी वापरतो। कधीतरी ना मुलांच्या आवडीचंही केलं की मुलंही खुश होतात आणि टिफिनही पूर्ण संपवतात खरं तर। त्यामुळे म्हटलं आज भाजीलाही काही नव्हतं म्हणून ही झटपट अशी शेवभाजी झाली। तुम्हीही नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकतात। चला, आता छान अशी शेवभाजी, बाजूला चपाती, असं सगळं काही फक्त आता त्याच्यासाठी बनवलेलं होतं। त्यानंतर मी माझ्यासाठी नाश्ता करायला घेतला। आता चॉकलेट्स ओट्स जे आणले होते ते खरं तर कुणालाच आवडले नाही, पण आता आणलंय तर संपवावं लागेल म्हणून ते मी संपवायला घेतले आणि यामध्ये दूध घातलं आणि आपण गोडासाठी यामध्ये इथे गुळ वापरू शकतो। आता इतक्या चांगल्या गोष्टी आहे, पण मुलांच्यासाठी आणलेलं होतं, आमच्याकडे आम्ही प्लेन ओट्स खातो, पण म्हटलं आता आणलेच आहे तर ते संपवायलाही लागतील, त्यामुळे मग म्हटलं चला हेल्दी असा नाश्ता होतोय आणि अवतार तुम्ही माझा बघू शकतात। सकाळच्या वेळेस आपली धावपळ असते आणि त्यावेळेस अवतारही असा काहीसा असतो। आता मला खूप जास्तीची भूक लागली होती, पण त्याचा टिफिन करून दिला आणि त्याआधी शिवांशलाही सगळं आवरून त्यालाही शाळेत पाठवलेलं होतं आणि त्यानंतर मी माझा नाश्ता करायला बसलेले आहेत। सो सकाळी मी 1 कप चहा घेतलेला असतो आणि त्यानंतर मग हा नाश्ता चालू आहे। हिवाळ्यामध्ये ना भूक जास्तीची लागत असते, त्यामुळे आपल्याला खाणंही तितकंच गरजेचं आहे आणि हे हेल्दी असं मस्त प्रोटीनचे ओट्स आहे, सो ते खाल्ले। त्यानंतर आता म्हटलं चला स्वतःच आवरूया आणि त्यानंतर मग बाकीची जी काही कामं आहेत ती करायला घेऊया। मला अजूनही वेणी घालता येत नाही। तुम्ही बघितलं असेल, मी कायम माझे केस वरती बांधलेले असतात आणि मी ना तेल लावलेलं होतं कारण की मला हेअर वॉश करायचा होता। सो म्हटलं चला वेणी घालूया। अर्धी वेणी व्यवस्थित येते आणि अर्धी वेणी माझ्याकडनं वाकडीच होऊन जाते आणि हे आत्ताचं नाही आहे, कायम तसंच आहे। म्हणजे कधी शाळा कॉलेजला होतं ना त्यावेळेस कधी वेणी घालायची त्यावेळेस, आणि त्यानंतर तर मग वेणी घालणं बंदच केलं। घरी असल्या कारणाने ना वरती केस बांधून घ्यायचे आणि कामं करायचे आणि आपलं कसं असायचं, एकदा कामं झाली की आता मग काय आवरायचं आणि काय नाही, त्यामुळे मग ते केस तसेच वरती असायचे आणि तीच सवय झालेली होती। पण मग आज म्हटलं चला आज वेणी घालूया आणि वेणी घालताना मग असाच प्रॉब्लेम नेहमी होतो की अजूनही वेणी घालता येत नाही। चला जाऊ द्या, आता जसं आहे तसं मी तर वेणी घातली, स्वतःचं आवरलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता बाकीची कामं करायला घेऊया। हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। चला, आता सगळं घरातली कामं आवरली आहे, कपडे वाळत घालायचे आहे, पण त्याआधी एक काम आहे। तुम्ही हे आर्टिफिशियल प्लांट बघितलं असेल, बरेच दिवस झाले आणि मग असं हे जे आहे ना याच्यामध्ये पसारा होतोय बराच आहे बघा, कागद वगैरे मुलं टाकून ठेवतात किंवा काही ना काही असं त्यांच्या या गोष्टी असतात। सो आणि ना या तर ज्यावेळेस मी हे दिवाळीला ठेवलं होतं ना, तर त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे प्लांटर नव्हतं, म्हणजे असे ठेवण्यासाठी कुंडी नव्हती, मी डब्बा ठेवलेला होता। सो आता मी 2 कुंड्या आणल्या, तर त्याच्यामध्ये आता हे ठेवते। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। तर हा जो तुम्ही स्टँड बघताय ना, तो DIY मी घरीच बनवलेला होता, ज्या की माझ्याकडे हे PVC पाईप होते 2 मोठे, म्हणून मग मी त्याला अशा पद्धतीने जे की प्लांट ठेवता येतील आणि DIY प्लांटर म्हणून मी हे बनवलेलं होतं आणि ते खूप छान झालं। खाली पण एक अशा पद्धतीने छोटीशी कुंडी मी ठेवू शकते, पण सध्या तरी मी एकच ठेवले आणि याआधी मी घरात भरपूर असे इंडोर प्लांट आणले होते, पण मला जसं म्हणजे माझ्याकडनं ना त्याची इतकी चांगली केअर घेणं म्हणण्यापेक्षा ना
ना ते आपल्याला कसे मेंटेन करायचे हे मला इतकंसं माहिती नव्हतं, त्यामुळे बरेच प्लांट खराब झाले. आणि मग विचार केला की नर्सरीतून आणलेले प्लांट इतके मी महागाचे आणते आणि त्याची माझ्याकडनं व्यवस्थित जर काळजी घेणं होत नसेल, म्हणजे आउटडोअर प्लांट खूप छान झाले पण जे इंडोर प्लांट आहे ना ते माझ्याकडनं काही व्यवस्थित झाले नव्हते. म्हणून मग मी शेवटी हे मिशोवरनं आर्टिफिशियल प्लांट मागवले, जेणेकरून थोडंसं डेकोरेटिव्ह काहीतरी होईल. आता किचनमधले भांडी वगैरे सगळं घासून झालं होतं आणि फक्त कपडे वॉश करायचे होते. त्याआधी म्हटलं शिवांश स्कूलला गेला आहे तर तोपर्यंत हे जे काही आर्टिफिशियल प्लांट आहे, आता कितीही कोणतेही प्लांट असो, म्हणजे आपण नॅचरल असो किंवा आर्टिफिशियल असो, शेवटी त्यावरती धूळ बसते आणि ते वॉश करावेच लागतात. आणि घर डेकोर करायचं म्हटलं किंवा कोणतीही गोष्ट जर आणली आहे आपण तर त्या गोष्टीची व्यवस्थित अशी काळजी घेणं असो, ते केलं तर मेंटेन केलं तर त्या गोष्टी व्यवस्थित राहतात. आता बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट होती, आज करू उद्या करू म्हणून. आणि ज्या कुंड्या तुम्हाला मी पुढे दाखवतेस त्या पण मी 8 दिवस झाले आणून ठेवलेल्या होत्या. आता कारण की जे काही डबे होते ना मी त्यावेळेस दिवाळीच्या वेळेस असेच ठेवलेले होते, घाईत मला काही सापडलेलंही नव्हतं. पण म्हटलं आता बरेच दिवस झाले ते दिसायलाही चांगलं दिसत नाही म्हणून त्या कुंड्या आणल्या आणि त्यामध्ये ठेवूया. पण त्याआधी हे झाडांना इतकी धूळ लागलेली होती त्यामुळे ते मी पाण्याने वॉश केले आणि बाहेर जरा बऱ्यापैकी ऊन होतं म्हणून म्हटलं थोडंसं उन्हात सुकवूया आणि त्यानंतरच मग ते घरामध्ये लावूया. सो पाण्याने छान वॉश केले आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की तुम्हाला देईल, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी नक्कीच देणार आहे. सो तेही तुम्ही बघू शकतात. आणि बाहेर मी ते सुकवायला ठेवले जेणेकरून ते छान उन्हामध्ये सुकतील. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं करून घेते. आणि बाकीची कामं म्हटले की मग आपली कपडे वगैरे असे बरेचशी गोष्टी येतातच. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की घरात इनमिन 4 लोक आहे आणि मग इतका दिवसभर कसं कामं करतो. तर घरात 4 लोक असो नाही तर 10 लोक असो, कामं आपली काही कमी नसतात आणि प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. प्रत्येकाचं कामांचं टायमिंग किंवा मुलांच्या स्कूलचा टायमिंग हा वेगळा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची घराची जी काम करण्याची पद्धत आहे तीही वेगळी असू शकते. सो घरामध्ये 2 लोक जरी असली आणि 10 लोक जरी असली, जर तुमच्या घरात 10 लोक आहे आणि ती जर सकाळी जॉबला जात असेल, स्कूलला जात असेल तर तुमचं काम हे 10च्या आतही आवरू शकतं. आणि जर तुमच्या घरात 4च लोक आहे आणि त्यांचं काम जर लेट चालू होणार आहे, मुलांची स्कूल लेट आहे, तर ते काम तुम्हाला दिवसभरही पुरू शकतं. असं प्रत्येकाच्या घरातले माणसं कधी घरातून बाहेर पडत आहे किंवा त्यांच्या कामाचं किंवा स्कूलचं टायमिंग काय आहे त्यावरती आपल्या घरातली कामाची पद्धत असते. आणि तसंच काहीसं माझं आहे. आता माझ्या घरात जरी 4 लोक आहे, 2 मुलं आणि मिस्टर, पण मिस्टरांचं काम लेट नाईटपर्यंत चालतं त्यामुळे ते लेट येतात. रात्रीचं लेट आल्यामुळे मग सकाळीही लेट उठणं होतं. मुलांची स्कूलही जसं शिवांशची 10ला आहे, अनुची 11:30ला, त्यामुळे मुलंही लेट उठतात. मग त्यानंतर त्यांचं खाणं पिणं, त्याचबरोबर जेवढं आमच्याकडे म्हणजे खाण्यापिण्याला म्हणजे हेल्थला आपण जेवढं महत्त्व आहे ना, तर आरोग्य जपणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे एक्सरसाइज म्हणून ते रोज क्रिकेट खेळायला जाणं, या सगळ्या गोष्टींचा आणि त्यानंतर आल्यानंतर त्यांची अंघोळ होणं, नाश्ता होणं, या सगळ्या त्यांच्या गोष्टींवरती माझीही कामं डिपेंड करत असतात. चला आता असं आपण असतं प्रत्येकाच्या घराची लाईफस्टाईल. आणि मग जेव्हा ते त्यांचा नाश्ता होतो, मग मुलांचा टिफिन होतो आणि त्यानंतर ते स्कूलला गेल्यानंतर मग माझी बाकीची कामं होतात. कारण की सगळ्यांची अंघोळ झाल्याशिवाय तर मी कपडे वॉश करू शकत नाही आणि नाश्ता आधी बनवू शकत नाही. सो चला, आणि त्याचबरोबर प्रत्येकाची आवड असते. आता बघा, अनुला जर मी शेवभाजी टिफिनला दिली तर आमचा टिफिन म्हणजे जेवण बनवणं माझं बाकीचं आहे. त्यामुळे आज मी कांदा भात बनवायची होती आणि गरमागरम भाकरी. त्यामुळे असं कधीतरी होतं की मग दुपारच्या जेवणाचा टायमिंग जर आमचा 2 वाजता आहे तर मी 1 वाजता बनवायला घेते. थंडी आहे त्यामुळे असं वाटतं की मस्त गरमागरमच जेवण करावं. तो कधीतरी असंही असतं की सगळी कामं आवरून घेणार आणि त्यानंतर मग जेवण बनवणार. सो त्यामुळे काय होतं की बऱ्याच गोष्टी असा दिवस, आणि या दिवसामध्ये ना कितीही पटकन आवरा किंवा कसंही करा, दिवस म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला कामांसाठी पुरत नाही. आणि त्याचबरोबर आपली घरातलीही बरीचशी कामं असतात. आता माझे कपडे वॉश झाल्यानंतर मी शिवांशलाही घेऊन आले होते, तोही मला तेवढा वेळ लागणार होता, त्याला स्कूलला आणायला जा.
त्यानंतर मी ही भाजी बनवायला घेतली आणि खूप सिंपल आहे ही भाजी बनवणं. कांद्याची पात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, पण आमच्याकडे ही अशी शेंगदाणा घालून, नाशिक भागामध्ये बऱ्याचदा शेंगदाणा घालूनच या भाज्या केल्या जातात. तर सगळ्यात पहिले तेल तापल्यानंतर जिरं, त्यानंतर भरपूर असा लसूण घातलेला आहे ठेचून आणि त्यानंतर मग इथे कांदापात आहे ती छान तेलात होऊ द्यायची. त्यानंतर मीठ घालायचं, पाणी घालायचं. कांदापात शिजत आली की त्यानंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये वरतून घालायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ना हे जे माझं पेंडिंग काम होतं ना ते मी इथे करायला घेतलं आणि ते तुम्ही बघू शकतात की ही जी आर्टिफिशियल जी झाडं होती ना ती मी इथे आता लावायला घेतली. आणि हे 2 असे मी हे जे प्लांटर बनवले होते, याला मला कलर द्यायचा आहे हे मी बऱ्याचदा बोललेही असेल, पण अजून तो काही योग येत नव्हता. म्हटलं चला आता ह्या ज्या 2 कुंड्या आणल्या होत्या ना यातलं माती यामध्ये टाकली आणि अशा पद्धतीने या कुंड्या लावून मग पुन्हा ते ठेवायचं होतं, कारण की जे काही तुम्ही बाजूला जी बास्केट बघताय त्यापेक्षा ही कुंडी छोटी आहे आणि जी काही मी बरणी ठेवली होती ना ती त्यापेक्षा मोठी होती, त्यामुळे ते दिसायलाही खराब दिसत होतं. चला आता इकडे मी भाजी बनवत होते आणि शिवांश आला आहे, त्यामुळे त्यालाही अशी छोटी मोठी हेल्प करायला आवडते. सो त्याचंही म्हणणं होतं की मम्मा मी तुला हेल्प करतो आणि अशा पद्धतीने आम्ही आपण आहे ना त्यामध्ये दगडं वगैरे टाकूही शकतो किंवा वेगवेगळ्या कलरचे क्रिस्टल, पण माझ्याकडे आता सध्या तरी माती होती म्हणून मी माती लावली आणि त्यामध्ये ठेवलं. शिवांशचं म्हणणं होतं की आता मी त्यामध्ये पाणी टाकतो. त्याला म्हटलं अरे हे नकली आहे आणि याला पाण्याची अजिबात गरज नसते, सो हे फक्त आपण डेकोरेशनसाठी लावलेलं होतं. सो त्याचंही चाललं होतं आणि अशी त्याची काही पानं निघून आली होती जी मी पुन्हा लावली कारण की वॉश करताना. सो चला असं काहीतरी वेगळं केलं ना की ते तेवढं मेंटेनही ठेवावंच लागतं आपल्याला. आणि पुन्हा ते पान पडलेलं कारण की ते व्यवस्थित लागत नव्हतं. कधी कधी ना एखादं निघालं ना तर ते निघूनच जातं आणि बाकीचे सगळे व्यवस्थित बसलेले होते. सो चला तुम्हाला हे जे प्लांटर असेल ना ते DIY प्लांटर ते नक्की आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला अशा घरातल्याच छोट्या मोठ्या वस्तूंपासून मी असं घर डेकोर करत असते, म्हणजे थोडंसं आपण पैसेही खर्च करतो आणि थोड्याशा घरातल्याही वस्तू असतात. सो अशा पद्धतीने हे सगळं ऑर्गनाईज व्यवस्थित करून झालं. तोपर्यंत इकडे छान अशी भाजी तेलात झाली होती. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त भाजी शिजलेली आहे. आणि 4 जणं असले तरीही दिवसभर असं आमचं किचनमध्ये काही माझी एक्झिट नसते, मी कायम किचनमध्येच बऱ्याचदा दिसत असते. आणि दुपारचं आता जेवण आमचं होईल त्यामुळे ती गरमागरम भाकरी भाजी असं सगळं काही आजचा आमचा मेनू आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर खाणं खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर ना आता मी भाकरी छानपैकी करायला मी शिकलेच आहे बाजरीच्या, तरी मला परफेक्ट अशा येतात ते सध्या तरी, कारण की आता सीझन आहे त्यामुळे भाकरी खाण्यावरती आमचा जास्त जोर असतो. तर सगळ्यात पहिले ना आता मला जसं कळालं जितकं चांगलं आपण पीठ मळतो ना तितकी छान अशी भाकर फुगते, मस्त असं तिला पापड पण येतो. आणि कितीही पातळ जरी भाकर करायला लावली ना तरी आता मला बाजरीची भाकर जमते, तितकीशी अजून ज्वारीची जमत नाही आहे. प्रयत्न चालला आहे की ज्वारीची पण जमेल, कारण की ज्वारीच्या पिठाला तितका चिकटपणा नसतो जितका बाजरीला आहे आणि दळून पण छान दिलं आहे त्यामुळे ती भाकरी पण मस्त होते. आणि मी इतकी पातळ भाकरी केलेली होती ना तरी ती इतकी मस्त अशी टम्म फुगलेली होती आणि याचा आनंद मला खूप जास्त होता की फायनली मला आता छान अशी भाकरी जमायला लागली, म्हणजे आधी थापता यायला लागली याचा आनंद होता, त्यानंतर आता तिला पापड येतोय त्याचा आनंदही काहीसा वेगळाच आहे. आणि हे तुम्हालाही होत असेल की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला जमते ना त्यावेळेस त्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. चला आता मस्त गरमागरम भाजी भाकरी असं जेवण करतो आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे आजच्या दिवसात तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही, त्यामुळे तुम्ही जर एक लाईक केला तर हा व्हिडिओ 10 लोकांपर्यंत पोहोचला जातो, त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जमत असेल तर कमेंट करायलाही विसरू नका. सो चला मस्त अशी भाकरी झाली आहे, आता छान पद्धतीने ती भाजून घेते. गॅसवरती डायरेक्ट भाजून खाऊ नये असं म्हणतात, पण आता एखाद्या दिवशी अशी भाकरी भाजायला काही हरकत नाही आहे, कारण की माझ्याकडे जो तवा आहे ना त्यावरती तशी भाकरी तरी फुगत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट ती गॅसवरती भाजलेली होती.
कारण की आता बऱ्याच आपण बघत असतो की डायरेक्ट गॅसवर भाजल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण नेहमी आपण त्या गोष्टी तशा भाजून खात म्हणजे भाजत नाही, तर कधीतरी असं करतो. सो म्हणून मी एकच भाकरी करायची असते. सो ती भाजलेली आहे आणि अशा पद्धतीने बघू शकतात मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि अशी भाकरी भारी झालेली होती ना. सो चला, आता नेहमीप्रमाणे मला तव्यावरही ती भाकरी तशी फुगवण्याची ट्रिक अजून तरी आलेली नाही आहे. असा होता. संध्याकाळी मुलं शाळेतून आली, त्यानंतर मग त्यांचा थोडासा नाश्ता वगैरे झाला आणि मस्त असा कॅरम खेळायला घेतला आहे. सध्या बाहेर आहे ना आमच्याकडे रस्त्याची कामं चालू आहे, भरपूर अशी धूळ असते आणि थंडी वाढली म्हटल्यावरती आपल्याला ते सगळं बाहेर खेळताच येईल असं नाही आहे. आणि शिवांशलाही सध्या खोकला चालू झालेला आहे, त्यामुळे शेजारची मुलगी आलेली होती आणि मग ते मिळून घरातच खेळत होते. आणि आजूबाजूला तुम्ही शिवांशचा पसाराही बघू शकतात. त्याला प्रत्येक वेळेस सतत काही ना काही गोष्टी खेळायला लागत असतात. खेळणं झालं त्यांचं आणि मग मी घेतलं आहे तर स्टडी घ्यायला. टी फॉर टायगर, व्हेरी गुड. यू फॉर कपडे नाही, युनिफॉर्म. यू फॉर युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, जो आपण स्कूलमध्ये घालतो त्याला म्हणायचं युनिफॉर्म. हा. आणि यू फॉर छत्री. अम्ब्रेला. छत्री पण आहे. अरे छत्री मराठीत. आणि हे व्ही फॉर व्हॅन. व्हॅन. व्ही फॉर व्हेजिटेबल. व्हेजिटेबल्स. हे येतं का तुला? व्हेरी गुड. फक्त मला येतात. व्ही फॉर व्हेजिटेबल. नेक्स्ट क्या आहे, ते कुठे गेलं नेक्स्ट? डब्ल्यू फॉर वेल. वेल म्हणजे पाणी. विहीर. विहीरमध्ये आपण काय टाकतो? पैसा. पैसा नाही रे बाळा, पाणी. पाणी आणि पैसा टाकू. हा, मग तू पेपामध्ये बघतो म्हणून तुला तेच आठवतं, ते सांगतो ना मग. पेपाचं. आणि हे डब्ल्यू फॉर वॉच. वॉच. थांब. नेक्स्ट बघा. एक्स फॉर क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री. एक्समस ट्री. ओके. हे एक्स फॉर हड्डी. हड्डी नाही, एक्स रे. एक्स आहे आणि हड्डी आहे. अरे एक्स-रे केला ना मग आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय काय आहे ते आपल्याला समजतं. ती आत्मा आहे, आत्मा. आत्मा नाही रे, बॉडीमध्ये जे काही आहे ते सांग.